इथे मुंगळे आणि रुही सातमाईंच्या वाड्याकडनं घमेली आणि पहार घेऊन आपल्या कातळाच्या जमिनीकडे गेले तेव्हा रुही मुंगळ्याला म्हणाली, "अव धनी, तुम्ही जाळ कराया तथा बांधाजवळ जाणार हैसा तर जरा ध्यान ठेवा आणि जाळ पेटवून शान होऊया." आणि मुंगळ्यानं त्या कातळावर ते रॉकेल शिंपडलं तेव्हा अनेक शेपट्या त्याला तिथे वळवळताना दिसल्या होत्या. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, "च्या मारी यो काम भारी आहे." असं म्हणून त्यांनी फसकन ती आगपेटीच्या काड्या ओढून त्या रॉकेल शिंपडलेल्या जागेवर भराभरा त्या काड्या पेटवून टाकल्या आणि तो रुहीकडे सुरक्षित अंतरावर जाऊन उभा राहिला. तेव्हा तिथली फुरशी आणि बाकीचे साप त्यांनी जाळून टाकले होते आणि जी जनावरं बाहेर पडली त्यांना त्यांनी पहारीनं ठेचून काढले. तर थोडे जीवजंतू आणि जनावरं भराभरा तिथून पळून दूर गेली. आता मुंगळ्याला त्याच्या पूर्वीच्या डोंगर कपारीतल्या आयुष्यामुळे साप, विंचू, पालीचं कधी भय असं वाटलं नव्हतं. विषारी आणि बिनविषारी सापाची त्याला माहिती चांगली होती, पण आमची रुही मात्र फार घाबरून गेली होती. तेव्हा मुंगळ्या रुहीला म्हणाला, "रुया, आता यो जाळ हूंच धुमसत राहू दे, आपण आता निघायचं. मग उद्याच्याला हूँ कामाला लागतो." मुंगळ्यानं नंतर आनंदी आत्याकडनं मोजून 10 वेळा रॉकेल आणून 10 दिवस त्या कातळाच्या अवतीभोवती जाळ पेटता ठेवला होता. आणि जेव्हा त्याची खात्री झाली की आता इथे एखादा जिवंत जीवजंतू नाही, तेव्हा त्यांनी रुहीनं दोघांनी मिळून तिथले बरेच दगडधोंडे आणि कचरा काढून थोडी जागा साफ केली. मुंगळ्या काय करत असे, तिथे पडलेल्या मोठमोठ्या दगडाखाली पहार घालून ते दगड उचलून घमेलीत घालून ते घमेलं उचलून आपल्या त्या जमिनीच्या आजूबाजूला कुंपणाप्रमाणे रचून तो त्या दगडांचा बांध घालत असे. रुही देखील बारीक सारीक दगड घमेलीत घालून स्वतःला सांभाळून आपल्या नवऱ्याला आपल्याकडनं होईल तेवढी मदत करत होती. रुही आणि मुंगळ्या दिवसभर आपल्या त्या कातळाच्या जमिनीतले दगडधोंडे उचलून ती जमीन साफ करत होते आणि दुपारी आमच्या वाड्यावर भाकरी खाण्यासाठी हजर होत होते. आमची आत्या मग त्यांना 10-12 भाकऱ्या, उसळ, कांदे आणि मिरच्या द्यायची. प्यायला थंड ताकही द्यायची आणि रुहीला मात्र ती कधी पेलाभर दूध, वाटीभर तूप असं पौष्टिक काही अगदी न चुकता देत असे. माझी आजी तर ती अशी त्या कातळाच्या जमिनीत उन्हातानाची खपते म्हणून रुहीवर नेहमी ओरडून जोरात म्हणायची, "अगं पोरी, अशी तू जड पायाची असताना कशाला त्या जमिनीकडे धावते? इथे माझ्याजवळ बस, जरा डोकीला तेल देते ते डोकीवर घाल, थोडी विश्रांती घे." त्यावेळी रुहीला आपल्या आईची तानीची फार आठवण येऊन तिचे डोळे ओले होत. आता अनेक वेळा तिला वाटत असे आपण हे सगळं सोडून आपल्या आईवडिलांकडे जावं, तसं ती मुंगळ्याला म्हणाली सुद्धा. पण आता मुंगळ्याच त्या गोष्टीला तयार होत नव्हता. त्याच्यावरती स्वतःच्या झोपडीचं भूत बसलं होतं ना. आता संध्याकाळी देखील मुंगळ्या किन्ना काकांची नोकरी सोडली म्हणून आमच्या वाड्याकडनं भाकऱ्या, तेल, कांदे मागून नेत असे. त्यावेळी एक रामदास काका सोडून आता माझे बाबा आणि काकासुद्धा रागवत असत. त्यांचंसुद्धा बरोबर होतं ना. कोणाला एकदा भाकरी देण्याची गोष्ट वेगळी आणि रोज रोज 2 माणसांना भाकऱ्या जेऊ खाऊ घालणं वेगळं. माझ्या बाबांना आणि काकांना मुंगळ्या किन्ना काकांकडे कसलं काम करत होता याची कुणकुण लागली होती आणि अशा माणसांना आपल्या वाड्यात येऊ नये असं त्यांना साहजिक वाटत होतं. पण हे सगळं ते आपल्या आईलासुद्धा सांगू शकत नव्हते. संध्याकाळी मात्र रुही आमच्या आत्याकडनं भाकऱ्या मागून आणल्या की येताना दाजी काकांच्या रानफुलांच्या माळ्यातनं काही बाई भाजी चोरून आणायची आणि ती तव्यावर थोड्याशा तेलावर मीठ मसाला घालून परतून आपल्या नवऱ्याच्या पानात ठेवत असे. असेच दिवस जात राहिले. आमच्या राणीला 2रा महिना लागला होता तर रुहीला 4था महिना लागला होता. रुही आणि राणी दिवसेंदिवस आपल्या फुगणाऱ्या पोटावर खुश होत्या. रुहीला अगदी आपल्या मुंगळ्यासारखं धारदार नाकाचं पोर हवं होतं. कधी रात्री ती लाडात आली की मुंगळ्याच्या खोल कुशीत शिरून आपल्या येणाऱ्या पोराचं कौतुक त्याला ऐकवत असे आणि त्यावेळी आपल्या सुंदर पत्नीला घट्ट कुशीत घेऊन ते कौतुक ऐकत असताना मुंगळ्या मनात म्हणायचा, "च्या मारी, आपली ही रोया काय मस्त मस्त बोलते." आणि नंतर तो तिचं बोलणं ऐकता ऐकता गाढ झोपी जात असे. तेव्हा मुंगळ्या आणि रुहीनं त्या आपल्या कातळाच्या जमिनीतून एवढे दगडधोंडे उचलले होते की आता त्या कातळाच्या जमिनीसभोवती सुरेख दगडांचं कुंपण तयार झालं होतं. तरीसुद्धा तिथले ते दगडधोंडे काही संपत नव्हते. त्यावेळी त्या दोघांना एकच प्रश्न पडत होता की ही जमीन आहे का इथे नुसते दगडधोंडे भरले आहेत.
आणि भरीसभर म्हणून त्या सर्वांमध्ये ते मोठे कातळ एखाद्या मोठ्या कासवासारखे त्या जमिनीला आपले चारी पाय चिकटून बसल्याप्रमाणे जमिनीला चिकटलेले होते. इथे आमच्या गावकऱ्यांची मात्र आता कचरा टाकायची फार पंचाईत झाली होती. आमच्या रुहीला मात्र आपल्या त्या वेड्यासारख्या खपणाऱ्या नवऱ्याकडे पाहिलं की नेहमी वाटत असे आपण उगाच आपल्या नसत्या स्वाभिमानाकरता उरण सोडून इथे आलो. इथे कुणीही त्यांना कुत्र्याप्रमाणे हाड करून कसंही वागवत असत. त्या दिवशी शिवा काकांनी ज्याप्रमाणे तिच्या नवऱ्याला बोलले होते ते तिच्या काळजाला लागलं होतं. रुहीला वाटायला लागलं की आपल्या नवऱ्याला दुसऱ्या कोणी कुत्र्यासारखं बोलावं त्यापेक्षा आपल्या बाण 4 शब्द सुनावले तरी ते आता चालण्यासारखे आहेत. त्यावेळी त्याच्या पोटात थोडी तरी माया होती तर इथे फक्त हाकलणं होतं. रुही त्या विचारानं मुंगळ्याला अनेक वेळा उरणला चळण्याबद्दल सांगत असे आणि त्यावेळी ती म्हणत असे, अहो आपण उरणला जाऊया, निदान आपलं पोर तरी तिथे सुखात राहील. एकदा मुंगळ्या मग रागानं तिला म्हणाला, रुया तुझा माझ्यावर विश्वास नाही? आणि पण तो नंतर एकदम व्याकुळ होऊन म्हणाला, रुया अगं माझं पहिलं पोर जन्माला येणार आहे. तुला वाटत असेल त्याला तुझा बा आणि भाऊ सुखाचे दिवस दाखवू शकतात तर मी त्याचा बाप का ते दिवस दाखवू शकणार नाही? अगं माझ्यावर थोडा विश्वास ठेव, मला थोडा वेळ दे. तेव्हा रुया चुकलं धनी म्हणून गप्प बसली. त्यावेळी कुठल्याही पुरुषाचा अहंकार असा डिवचू नये हे तिला माहिती होतं. तरी त्या कातळाखाली तिचं तिच्या नवऱ्याचं वेगळं विधिलिखित लपलेलं आहे याची कल्पना दोघांनाही नव्हती. आमचा 7 माईंचा वाडा सकाळी नेहारी, दुपारी संध्याकाळी मुंगळ्याला भाकऱ्या आणि इतर जरुरीचं सामान देतच होता. कधी आमचे शिवा काका त्याबद्दल जास्त कटकट करायला लागले की आजी त्यांना समजावत असे, अरे शिवा त्या गरीब धनगराची बायको पोटूशी आहे. एकदा का दाजीनं त्याला कातळ फोडून दिलं की नंतर तो आपली भाकरी आपण भाजून खाईल की. आता आमच्या रामदास काकांना सोडून आत्या आणि आजीनं त्या कोण कुठल्या धनगराला मदत करणं माझ्या बाबांना इतर काकांना आवडत नसलं तरी ते कोणीही त्यांच्याशी वाद घालत नसत. तरी त्यांनाही आपल्या आईने आणि बहिणीने एका परक्या धनगराला असं जवळ करावं हे बिलकुल पसंत नव्हतं. शिवा काका तर माझ्या आजीचा नेहमी जीव खात की आई तू माझं आई, ही धनगर जात महाबेरकी, बिलंदर आणि चोरटी असते. या जातीवर कधी विश्वास ठेवू नकोस. उद्या तो आपल्या सगळ्यांचा गळा कापून पळून जाईल, नंतर मात्र तुला कळेल की शिवा म्हणत होता ते बरोबर होतं. त्यावेळी माझी आजी हसून म्हणायची, अरे शिवा आता तो आपला गळा कापून पळून जाईल असं तू म्हणतोस तर लेकरा आम्ही त्याला 4 भाकऱ्याच देतो. एखादा खजिना त्याला दिला नाही की तो आमचा गळा कापून पळून जाईल. हे बघ शिवा, एकदा का त्याच्या शेतातलं कातळ फुटलं की मीच त्याला भाकऱ्या देणं बंद करणार आहे. तसे शिवा काका म्हणत, आये तो धनगर बघ मुंगळ्यासारखा चिकटला आहे, तो 7 माईंच्या वाड्याला सोडणार नाही कधी, कारण त्याचं नावच मुंगळे आहे. पुढे नंतर आमच्या शिवा काकांची कटकट फार वाढायला लागली. त्यांचं ते सतत मुंगळ्या करणं आजीला मनस्ताप द्यायला लागलं. तेव्हा एकदा त्यांनी काय केलं, आमच्या सगळ्यांची रात्रीची जेवणं आटोपल्यावर तातूला सांगून इरली काकू सोडून सगळ्यांना बाहेर ओसरीवर बोलवलं. तेव्हा आम्हा सगळ्यांना त्याचं आश्चर्य वाटलं. आम्ही सगळे ओसरीवर जमा झाल्यावर आजी म्हणाली, पोरांनो नेहमी रामदास आपल्याला कहाणी सांगतो तर आज मी तुम्हा सगळ्यांना कहाणी सांगणार आहे. आणि चटकन म्हणाली, शिवा तू माझ्या जवळ बस आणि कहाणी ऐक. तेव्हा आम्हा सगळ्यांना कळलं की ही कहाणी शिवा काकांना उद्देशून असावी. आणि आजीने आपली कहाणी सांगण्या अगोदर चुलीजवळ आपल्या आईचं रडणं ऐकत अभ्यास करत बसलेल्या तुका आणि आत्मा दादालासुद्धा बाहेर बोलवलं. नंतर ती म्हणाली, पोरांनो एकदा काय झालं, आमच्या तुकाराम महाराजांनी गंगाजी मवाळ आणि संताजी तेली या दोघांबरोबर मिळून स्वयंपाक केला आणि जेवण्या अगोदर शंकराला नैवेद्य ठेवावा म्हणून ते शंकराला नैवेद्य ठेवायला लागले. त्यावेळी प्रत्यक्ष शंकर आपलं रूप बदलून या तिघांची परीक्षा घेण्यासाठी तिथे आले. त्यांनी तुकारामांनी वाढलेले ते सगळं जेवण जेवून तृप्त होऊन त्या तिघांनाही आशीर्वाद देऊन ते निघून गेले. त्यावेळी तिथली सगळी भांडी रिकामी झाली होती. आणि आजी एकदम थांबून म्हणाली, शिवा नंतर काय झालं माहिती आहे? त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले होते, स्वयंपाक करावा लवला आहे, गंगाची भांडी घेऊनी उघडीत आहे, तो अन्न तयात भरिले आहे, अवघेची ठाव परिपूर्ण. म्हणजे
शिवा, गंगाजी मवाळानं ती रिकामी भांडी घासण्यासाठी उघडली आणि तो आश्चर्यचकित झाला, कारण ती सर्व रिकामी भांडी शंकराच्या कृपेनं त्याचा प्रसाद म्हणून सुग्रास अन्नानं परिपूर्ण भरलेली होती. शिवा, तुला कळलं का? अरे, कुणाला असं भुकेपोटी अन्न देणं म्हणजे प्रत्यक्ष शंकराला नैवेद्य देण्यासारखं आहे. अशा देण्यानं आपलं काही कमी होत नाही, तर उलट घराची समृद्धी वाढते. अरे पोऱ्या, तो मुंगळ्या धनगर असू दे नाही तर ब्राह्मण असू दे, तो मनुष्य आहे ना, ही त्याची ओळख आहे. शिवा, मुंगळ्या इतक्या दुरून आपल्या पोटूशी बायकोला घेऊन आपल्या वाडीच्या सावलीत आला, तर त्याला असं उन्हात लोटणं बरं दिसेल का रे? अरे, त्याला सध्या काम नाही म्हणून त्याच्या पोटूशी बायकोला उपाशी ठेवायचं का? तूच सांग. तेव्हा शिवा काका आपले डोळे बारीक करत आईला म्हणाले, आये, तुला थोडक्यात म्हणायचं आहे की तो मुंगळ्या आणि त्याची पोटूशी बायको हे दोघं शंकर पार्वतीचा अवतार असून आम्ही सगळेजण तुकाराम, गंगाजी आणि संताजी तेली होत. आणि समज तसा असेल तर आनंदी अक्का त्या मुंगळ्याला भाकऱ्या, उसळी, कांदे जे काही देते ते तिला परत भरून मिळतं का? तिची ती भाकऱ्याची टोपली रिकामीच राहते ना, आणि टोपातली उसळसुद्धा संपलेली असते. तेव्हा मात्र शिवा काकांच्या ह्या बोलण्यावर आम्ही सगळेच जण खो खो हसलो होतो. आजीसुद्धा हसत म्हणाली, शिवा, तुला काही सांगण्यात अर्थ नाही रे बाबा, तू कधी तुकाराम होऊच शकत नाहीस. पण काय रे मुडद्या, जर त्या धनगराला आनंदी आपल्या धान्याच्या भाकऱ्या देते तर तू का दिवस रात्र बोंबलतोस? तुझी घमेली पहारसुद्धा आम्ही त्याला दिली नाही, गुणानं त्याला कधी एक भाकरी दिली नाही, तरी तू असा बोंबलू नकोस, कारण तुझ्या या बोंबळण्याचा आम्हाला त्रास होतो. तसे परत काका म्हणाले, आये, माझ्या टोपलीतल्या भाकऱ्या तर धनगर नेत नाही, पण अक्काची टोपली रिकामी करतो ना, म्हणजे तो खातो आमचंच ना. आणि आये, जर त्या मुंगळ्याला भाकऱ्या दिल्यानंतर त्या वाढल्या तर तुझी आण घेऊन मी सांगतो, मी रोज स्वतः त्याला भाकऱ्या करून वाढीन आणि भरवीन सुद्धा. हे ऐकून आजीसह पुन्हा आम्ही सगळेजण हसलो. आमच्या शिवा काकांना कधी कोणाला काही देणं जमत नव्हतं, तरी मुंगळ्यासारख्या दलाली करणाऱ्या माणसानं साहजिक आमच्या वाड्यात येऊ नये असं त्यांना वाटत होतं. पण तरी तो मुंगळ्या धनगर आमच्याच वाड्याचा गळा धरून बसला होता आणि त्या गोष्टीचा शिवा काकांना राग येत होता. त्यामुळे तो मुंगळ्या जरा त्यांच्यासमोर आला की त्याला वाटेल तसे बोलत होते. निगरगट्ट मुंगळ्यासुद्धा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आजीच्या मागे लपत असे, परंतु एकांतात मात्र तो रोहीजवळ शिवा काकांचं टकुर्ड फोडायच्या गोष्टी करत राहत असे. मुंगळ्या कातळाच्या जमिनीत खपायला गेला की जाण्या अगोदर आपल्या 4 शेरडांना रामोशी वाडीत सोडून देत असे. त्यामुळे ती शेरडं वाटेल तसा धुडगूस घालत. त्या कुणाच्या झोपडीसमोर ठेवलेला आयता चारा खात तर सगळ्यांच्या झोपड्यांसमोर लेंड्यांच्या राशी घालीत, सर्वत्र मुतून वासाचा काला करून ठेवीत. कोणाच्या झोपडीबाहेर काही असलं की ते फस्त करून टाकीत. लहान मुलांची अंगरखी टोपरीसुद्धा खाऊन टाकत. काष्टानं कितीतरी वेळा तक्रार केल्यानंतर मुंगळ्या 2 दिवस बकऱ्या बांधून ठेवायचा, 3ऱ्या दिवशी पुन्हा मोकळं सोडून द्यायचा. पण जेव्हा हे सगळं अति झालं तेव्हा काष्टा रामोशानं मुंगळ्याचं बकोटं धरून त्याला दरडावलं की जर त्यांनी यापुढं त्याच्या बकऱ्या नीट बंदोबस्तात बांधून ठेवल्या नाहीत तर तो सरळ सातमाईंच्या आजीला सांगून त्याचं झोपडं खाली करायला लावेल. तेव्हा मात्र मुंगळ्या जाम वैतागला आणि त्यांनी काही विचार करून रोही नको नको म्हणत असताना फक्त 1 बकरी दुधासाठी ठेवली आणि बाकीच्या बकऱ्या घेऊन किन्ना काकांकडे जायला लागला. तेव्हा रोही त्याला म्हणाली, त्यांनी किन्नाला त्या बकऱ्या विकण्यापेक्षा सातमाईंच्या वाड्याला का नाही विकत? तेव्हा तो अतिशहाणा मुंगळ्या तिला म्हणाला, नगर रोया, ती डोकरी आणि तिचा तो इरसाल पोरगा म्या भाकऱ्या नेतो म्हणून फुकाट माझा शेरडा मागतील. त्या परीस तो किन्ना बरा आहे, मला नगद रुपये मोजन तो. मग रुही काही बोलली नाही. हा निर्दयी मुंगळ्या आपली जी शेरडं त्याच्या धनगरवाडीपासून त्याच्याजवळ होती, ज्यांना त्यांनी लहानाचं मोठं केलं होतं, त्या शेरडांना घेऊन तो किन्ना काकांच्या वाड्यात गेला. तेव्हा त्याला असं अचानक आलेलं बघून किन्ना काकांना विलक्षण आनंद झाला. पण त्यांना कळे ना की हा गडी 3 शेरडं घेऊन आपल्या वाड्याकडे का आला आहे. त्यांना जेव्हा त्याच्या येण्याचं कारण कळलं तेव्हा ते चटकन म्हणाले, मुंगळ्या गाड्या, मी तुझी शेरडं घेतो, पण गड्या तू पुन्हा माझी नोकरी कर. तशी मी तुला आता जास्त बिदागी देईन रे. कंटाळलो आहे रे मी. अरे मी किती चटणी भाकरी खाऊ. मला आता मस्त तिखट कोंबडीचं तंगडं खायचं आहे. हे बघ, मला तुझ्याशिवाय माझं आयुष्य संपल्यासारखं वाटतं आहे रे. त्यांचं हे रडगणं ऐकून धूर्त मुंगळ्या म्हणाला, मालकानो,
तुम्ही मला जमिनीचा तुकडा आणि झोपडं द्या, उद्यापासून तुमची नोकरी करतो. आणि किन्ना काका आपल्या आईचा तो चपलाचा मार आठवून म्हणाले, मुंगळ्या तेवढं सोडून बोल रे. अरे माझी सगळी जमीन आईच्या नावावर आहे. वाटल्यास मी माझ्या झोपडीत तुला राहायला देतो. मग मुंगळ्यानं सुद्धा अधिक न ताणला तो म्हणाला, एकदा का रुही बाळण झाली, दाजीबाने ते कातळ फोडून दिलं का मग मी तिथं झोपडं बांधतो, लगे तुमच्या नोकरीवर रुजू होतो. तोपर्यंत जरा कळ काढा आणि तुर्तास या बकऱ्या विकत घ्या. किन्ना काकांनी फार कमी किंमत देऊन ती शेरडं घेतली आणि ते रुपये घेऊन निर्दयी मनाचा मुंगळ्या आपल्या त्या शेरडांकडे न बघता निघून गेला. तेव्हा किन्ना काकांनी त्या 3 शेरडांकडे बघत काही विचार केला. त्यावेळी आमच्या किन्ना काकांना कसंही करून मुंगळ्याच्या पाठीवरचा आमचा सातमाईंच्या वाड्याचा हात काढून टाकायचा होता. वाड्याच्या आधारावर त्यांनी त्यांची नोकरी सोडून त्यांना त्या कातकर्णी तरुणींच्या रंगेल रात्रींपासनं वंचित केलं होतं. आता हे शेरडाचं चांगलं निमित्त त्यांना मिळालं. आमच्या किन्ना काकांनी आणि त्यांच्या वाड्याने मुंगळ्याची ती 3 शेरडं 2-2 दिवसाच्या अंतरानं खाऊन टाकली. त्यावेळी मुंगळ्यासही त्यांनी 4 भाकऱ्या आणि थोडं त्या शेरड्याचं कोरड्यास दिलं होतं. आणि त्या शेरडाचं जेवण नीट जिरल्यावर एकदा सकाळी किन्ना काका आमच्या वाड्यात हजर झाले. इतक्या सकाळी आमच्या वाड्यावर आलेल्या किन्ना काकांना बघून सगळ्यांना कळलं की हा काका काहीतरी भानगड घेऊन आला आहे. आम्ही सगळेजण ओसरीवर जमलो तेव्हा माझ्या आईनं आणलेला चहा घेता घेता किन्ना काकांनी इथल्या तिथल्या बऱ्याच गोष्टी केल्या. माझी वैतागलेली आजी त्यांना एकदम म्हणाली, किन्ना आता मूळ पदावर ये. आज तू सकाळी सकाळी इथे कसा आलास? तुझ्या वाड्यात सगळं ठीक आहे ना? तसे किन्ना काका हसत म्हणाले, आये हा देखील माझाच वाडा आहे. मी इथे कधी येऊ शकतो ना. मला आज वाटलं तुला आनंदी अक्काला भेटावं. आये तू काही म्हण, मला विकलेली मुंगळ्याची ती 3 शेरडं मस्त होती, रुचकर होती. खरं तर मला त्याचं कोरड्यास इथं पाठवायचं होतं पण उरलंच नाही का आहे. आणि नंतर त्यांनी मुंगळ्यानं ती शिर्डी किती स्वस्तात विकली हे खुलवून सांगितलं. आणि मुंगळ्याबद्दलची आग आमच्या वाड्यात लावून ते हसत हसत निघून गेले. आणि झालं. आमचे शिवा काका चिडले आणि ओरडून म्हणाले, आये बघ तुझ्या शंकर मुंगळ्यानं आपली शेरडं किती कमी किमतीत विकली किन्नाला, पण आम्हाला नाही का? तुला माहिती आहे त्याने विचार केला असणार की आम्ही त्याला भाकऱ्या देतो म्हणून कदाचित त्याला त्या शेरडाचे रुपये देणार नाही. वेळ आली की तो कसा आपला व्यवहार बघतो बघ. तरी मी सांगत होतो त्या धनगराला जवळ करू नको, पण माझं ऐकतंय कोण? तेव्हा आजी म्हणाली, जाऊ दे रे शिवा, ते शेरडाचं दे सोडून. ही बघ ही खालच्या जातीची माणसं ना अशीच असतात. शिवा काका मग पुन्हा ओरडून म्हणाले, आये हा त्या शेरडाचा प्रश्न नाही, मुंगळ्याच्या विचारसरणीचा प्रश्न आहे. बघ तो आपल्याला काय मानतो हे तरी तुला कळलं ना. अगं तो लेकाचा आल्यापासून आपल्या वाड्यातनं भाकऱ्या नेतोय आणि शेरडं विकताना ती किन्नाला विकतो. म्हणजे चूल आणि तवा आमचा आणि त्याच्यावरची भाकरी मात्र किन्नाची. तसं कधी नाही ते रामदास काकासुद्धा म्हणाले, आये शिवा बोलतोय ते बरोबर आहे. त्यावर मात्र माझी आजी काही बोलली नाही. पण तिलाही मुंगळ्याच्या या वागण्याचा राग आला होता. तिला त्यावेळी वाटलं खरंच ह्या उलटं वागणाऱ्या धनगराला आपण उगाचच जवळ केलं आहे. ह्या विचारात असताना मुंगळे आणि रुही न्याहारीसाठी आमच्या वाड्यावर आले. नशीब आमच्या वाड्यातली पुरुष मंडळी शेतात गेली होती. मुंगळे आणि रुही आल्या आल्या आजीच्या पाया पडले. तसं आजी मुंगळ्याला ओरडून म्हणाली, अरे तुम्ही दोघं त्या किन्नाच्या वाड्यावर जा भाकरीसाठी. आजपासून इथं यायचं नाही तुम्ही. आमच्या आजीचं ओरडणं ऐकताच मुंगळ्या चरकला. त्याला कळलं की त्या बेरकी किन्नानं आपण शेरडं त्याला विकली हे या डोकरीला सांगितलेलं दिसतंय. रुहीला सुद्धा ते जाणवलं. ती पुढे येऊन म्हणाली, आये काय झालं? तशी आजी ओरडली, रुही काय झालं ते तुझ्या नवऱ्याला विचार. आपली शेरडं त्या किन्नाला इतक्या कमी किमतीत विकली, मग त्याला ती आम्हाला नाही विकता आली का? त्याला वाटलं आम्ही त्याची शेरडं फुकट घेऊ. अगं आता तुमची शेरडं तुम्ही कुणाला विकावी हा तुमचा प्रश्न असला तरी आम्हाला न विचारता ती किन्नाला विकायची. आता आम्हाला शेरडं विकत घेता येतात, मग आम्हाला विचारायची एक पद्धत आहे. माझ्या पोरांना तो किन्ना येऊन म्हणाला की मुंगळ्यांनी तुम्हाला आपली शेरडं का नाही विकली. मी त्याला तसं विचारलं तर हा म्हणाला मला सातमाईच्या वाड्यात माझी शेरडं विकायचीच नाहीत, तुम्ही ती घ्या, मी वाटल्यास कमी किमतीत तुम्हाला देतो. आता तूच सांग धनगरणी, ही काही या मुंगळ्याच्या वागायची पद्धत झाली? म्हणजे आम्ही तुम्हाला भाकऱ्या झोपडं देताना कसला विचार करत नाही, पण तुम्ही आपलं काही देताना मात्र विचार करता. आणि एवढ्या वेळात धूर्त मुंगळ्यानं भराभरा आपल्या मनाशी गणित तयार केलं.
त्यांनी त्या हरामखोर किन्नाला आपली शेरडं विकताना बजावलं होतं की आपण त्याला ती शेरडं विकली हे सातमाईच्या वाड्यात कळता कामा नये. मुंगळ्याच्या लक्षात आलं की त्या इरसाल किन्नानं मुद्दाम आपण त्याची नोकरी करावी म्हणून ही गोची करून ठेवली आहे आणि आता ही थिरडी बोंबलत सुटली आहे. त्यावेळी मुंगळ्यानं विचार केला की सध्या या आणीबाणीच्या दिवसात आपल्याला या थेरडीचा राग महागात पडणार आहे. मुंगळ्या रडत पुढे झाला. आजीच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला, आजी अगोदर तू जोडा उचल माझ्या टकुऱ्यावर आण, म्या तुला काही बोलणार नाही. म्या समजा खरा खरा सातमाईचा आण घेऊन छान बोलतो. तसं चांगल्या रोहीला वाटलं आपल्या नवऱ्यानं त्या सातमाईची आण घेऊन खोटं बोलू नये म्हणून ती लगेच धनी म्हणून काहीतरी बोलणार. तर मुंगळ्या तिला थांबवत म्हणला, तू गप गोरोया, मना खरं काय ते आजीला सांगू दे. आणि भयचकित झालेल्या रोहीकडे बघत तो म्हणाला, आजी आता तूच बघ, माझी शेरडी लहान होती तवा धरणं म्या त्यांना माया पोरागत पिरमानं वाढवलं. यो माया रुया आहे ना तसाच माझा शेरडा होता म्हणा. पण म्या कातळाच्या जमिनीवर खपायला लागलो आणि शेरडा रामोशीवाडीमधनं हागू मुतायला लागला. तवा म्हणा तुमच्या काष्टा रामोशाने येऊन शान दम दिला. त्यो तुला सांगून शान महा झोपडा खाली करून घेणार होता. तवा विचार केला त्या शेरडा अशी तुला विकावी. म्हणा यो रुया पण तसाच म्हणत होता. म्या रुयासाठी एक बकरी दुधापायी ठेवली आणि 3 बकऱ्या आणायचा ठरवला होता. पण मग म्या विचार केला तुला माही शेरडा दिल्यावर त्याचा मटण तू मला रुयाला देणार आणि माझा समजा सातमाईचा वाडा यो माया शेरडाचा मटण खाणार आणि माझी लई पेरमाची शेरडी आपण आणि तुम्ही पण खायचा. यो काय माझ्या मनाला पटीना म्हणून शान मी त्या शेरडा किन्नाला ऐकला. यो सातमाईचा वाडा माया आहे आणि आपलीच शेरडा आपल्याच वाड्यामध्ये कापायची यो नाही मला पटला. मग आता जे तूच मला सांग, आपण कोंबडं पाळलं का मग आपण त्याला कापून खातो का? नाही ना. माझे तूच मला सांग यामध्ये महा काय चुकला? आजे यो वाडा तू आनंदीबाय समधी माया पिरमाची माणसं आहे ती म्हणून छान मी तसा वागलो. आता तूच मला सांग आपण आपला पोरा कापून आपल्या पिरमाच्या माणसाबरोबर खायचा? आजे तुला महा शेरडा पाहिजे तर म्या आत्था रुयासाठी ठेवलेली बकरी आणून छान देतो. मुंगळे एवढं बोलून आपली एक राहिलेली बकरी आणायला निघाला तेव्हा आजी त्याला थांब म्हणाली. माझी भोळी आजी त्या मुंगळ्याच्या त्या अजब तत्त्वज्ञानावर कळवळली आणि फसली सुद्धा. त्यावेळी तिला आठवलं पूर्वी आजोबा असताना तिने 2 कोंबड्या पाळल्या होत्या पण त्या 2 कोंबड्या कधी मारून खाणं तिला जमलं नाही. नंतर त्या कोंबड्या तिची भाजीचे वाफे उकरतात, ओसरीवर घाण करून ठेवतात म्हणून शेवटी तिने त्या दोन्ही कोंबड्या इंदूला देऊन टाकल्या. त्यावेळी ती म्हणाली, इंदू तू ह्याचं कोरड्यास मला कधीच पाठवू नको. आणि माझ्या चांगल्या आजीला मुंगळ्याच्या त्या भावना जाणवल्या. त्यावेळी खाली मान घालून उभ्या असलेल्या मुंगळ्यानं लंगड्या किन्नाकडून मागून आणलेल्या शेरडाच्या मटणाची चव आठवत तो गप्प उभा होता. त्याला माझी आजी हळूवार म्हणाली, धनगरा तुझी ती बकरी मला नको कारण तिची गरज तुझ्या पोराला आहे. आजीने आनंदीला हाक मारली. त्या दोघांना न्याहारी द्यायला सांगितलं. त्यावेळी रुहीला आपल्या नवऱ्यानं सातमाईंची शपथ घेऊन आजीला फसवलं हे काही आवडलेलं नव्हतं. तरीही ती आपल्या मुंगळ्याची लाचारी ओळखून मनातल्या मनात सातमाईंची क्षमा मागून गप्प बसून न्याहारी खायला लागली. त्यांची न्याहारी आटपून ते दोघं आपल्या कातळाच्या जमिनीकडे जात असता मुंगळ्या संतापानं रुहीला म्हणाला, रुयो यो याचा म्हणणा बघ. आता मी माही शेरडा कोणाला बी अगदी येतळाला इकीन पण त्याचं या थेरडीला काय पडलंय? नंतर तो थांबवून रस्त्यावर पानाची पिचकारी टाकत संतापानं म्हणाला, तो डोकरी म्हणता कसा? आम्ही पायका दिला असता. रुया यो 4 भाकऱ्या आमच्या हातावर टिकवताना यो माणसा 10 वेळा आम्हाशी बोलतात आणि यासनी गिळायला माझी शिरडी देतो. हे ऐकून रुहीमध्येच म्हणाली, ते समजा असू द्या धनी पण तुम्ही कवा पण सातमाईचा खोटा आळ घेऊ नका. लय वंगाळ असतंय ते. मुंगळ्या म्हणाला, रुया म्या तो सातमाई तो डोकरी आणि तिचा तो द्वाड पोरगा काय पण मानत नाही. महाकावा तरी येळ येईल तेव्हा म्या समद्याना मा धनगरी इंगा दावेन. आणि आपल्या नवऱ्याचा स्वभाव माहीत असलेली रुही नंतर काही बोलली नाही. खरोखर हा सोलापूरचा मुंगळ्या आपल्या जातीवर गेला होता, खाल्लेल्या ताटात हागणारा. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.